तरी ते का राम नाम सत्य है त्याच म्हणत नेतले, आणि एखादं गरीब मेलो तरी ते का राम नाम सत्य है तरीच स्मशानभूमीपर्यंत नेणार. परंतु या हरिभजनाची सेवा करणाऱ्या माणसाला मात्र स्मशानभूमीपर्यंत नेताना मात्र टाळ मृदुंगाचा गजर करत राम नाम सत्य म्हणत घेऊ शकत. ही ताकद या हरिभजनामध्ये आहे नाही का. म्हणून हे हरिभजन महत्त्वाचं. या ठिकाणी माझी काकी पाठवून तरुण पोरी सुद्धा या भजनाचा आस्वाद घेतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. कारण आजच्या युगामध्ये परमेश्वराचं नामस्मरण कोणाला आवडत नाही बघा. आज 700 वर्षाहून अधिक वर्ष झाली संत ज्ञानेश्वरांनी रूप पाहता लोचणी सुख झाले व साजणी या काव्य हे अभंग लिहिल्यानंतर या रूपाचा वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी असं करून ठेवलंय. 700 वर्ष झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक भजनामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये हे अभंग घेतलं जातं. कारण ह्याच्यामध्ये भक्ती आहे, ताकद आहे. नाहीतर आजकालची गाणी शांताबाय गेला मुन्नी बंदान झाली मिली खैती जाग पण नाही तिची बघा. नंतर मध्ये जलेबी बाईली ती सुद्धा गेली. पण हे शाश्वत आहे बघा नाही का. हे संतांनी करून ठेवलंय ते शाश्वत आहे. आता नवीन या गाण्याला कायचा लय फेमस सध्या झाला. काजळ लावून आलेली आज असं नको बघू होय मला. हे गजराच्या माध्यमातून मायबाप 100% मनोरंजन म्हणून साजरे करणार, परंतु सादर करणार आहे. परंतु कसा हे परमेश्वराचं नामस्मरण हे शाश्वत आहे बघा. ही या काय आता दुसरा नवीन लिला काय ह्या पाठी पडला असू दे. म्हणून हे संतांनी जे लिहून ठेवलंय ते ह्या मायबाप श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं आहे बुवा नाही का. यानंतर जर या संतांनंतर जर कोणाचे आभार आपल्याला मानायचे असतील, हे भजन कीर्तन नामस्मरण जो कोकणीचा ह्या कोकणी काय तो महोत्सव हे लागला, ह्याची जर पुण्याही जर कोणाची आपल्यावरती असतात तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जर जन्मले नसते तर सगळीकडे सुलतानी असती बघा नाही का. हे भजन कीर्तन नामस्मरण दशावतार काय सुद्धा चालला नसता. सगळ्यांच्या उद्धार हवाची पाळी येणार होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाची. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाची. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासात दुश्मनांच्या बांबूचा कळप करतो त्याचं नाव धनाजी. अभिनगर कोंढाण्याचं मग माझ्या रायवाचं असं म्हणून कोंढाणा जिंकण्यासाठी हात कुठलाच ते लढत राहतो त्याचं नाव तानाजी. लाख मिळाले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे असं म्हणून हजारो मोगलांसोबत एकटा पावन खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. जिवंत वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि याच मात्र मावळ्यांना एकत्र घेऊन जिजाऊचं स्वप्नांचं स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. त्याचं नाव शिवाजी. त्याचं नाव शिवाजी बघा. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे. म्हणून या हरिभजनामध्ये बसल्यानंतर बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचे आभार मानणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर कोणाचे आभार आपण मानायचे असतील तर ते सीमेवर उभ्या असणाऱ्या सैनिकांचे मानले पाहिजे नाही का. कारण ते या देशाची सेवा अहोरात्र डोळ्यामध्ये तेल घालून देशाचा पहारा करतायत. म्हणून आपण या ठिकाणी शांत झोपतोय, आनंद दिवाळी साजरी करताव नाही का. लग्न करताव सगळा करताव ते त्यांच्यामुळे नाही. हे पाकडे घुसान कधी वाट लावलेली असता तर सांगा गेला नसता बघा. आणि त्यानंतर कुणाचे आभार मानायचे असतील तर माझ्या शेतकरी राजाचे मानले पाहिजे. कारण शेतकरी राजा शेतामध्ये राब राब राबतोय, अन्नधान्य पिकवतो, रक्ताचा पाणी करता म्हणून आपल्या सर्वांचं पोट भरतोय. म्हणून या लोकांचे आभार मानणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यात सर्वात जास्त आभार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मानले पाहिजेत आणि हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे मानले पाहिजेत. कारण जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता. जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता. कारण हातामध्ये तलवार घेऊन माझा शिवबा त्याला रडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता. कारण हातामध्ये बंदूक घेऊन माझा माण्या सुर्वे त्याला रडला होता. आणि जिंकून देखील सीएसटी स्टेशन सारं अजमल कसा रडला होता. कारण हातामध्ये गाडगा घेऊन माझा तुकाराम मुंबळे त्याला रडला होता. माझा तुकाराम मुंबळे त्याला रडला
लढलेला होता आणि ही ताकद, ही लढण्याची ताकद जर आपल्याला कोणापासून भेटत असेल तर एकमेव छत्रपती शिवाजी महाराज नाही का. एकदा जोरदार छत्रपती शिवाजी महाराजांसाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय. बरंच बोलण्यासारखे, परंतु बुवांना सुद्धा संधी देऊ होई, कारण डोंबिवलीसून इले होते. किती लांबसून इले डोंबिवलीसून संध्याकाळी 3 वाजता तरी बाहेर पडला असं ट्रॅफिक मारण्याचा रस्ते तसे इला तुमचं माका डोंबिवली चांगला असतं तर मी काय इलं नसतं. म्हणजे ट्रॅफिकने जाम हैराण हो बघा. बार्गेसाठी इलं असते असं, म्हणजे बॅटाक चांगलं असतं नाही. असू दे. खरोखर बुवा खूप प्रेमळ आहे. जसे मनाने सुद्धा, म्हणजे बुवांचं मोठे पण सांगत नाही, जसे ते मनान पण तसे श्रीमंत आहेत. अनेक लोकांना त्यांनी मदत केली आहे. कोरोना काळामध्ये तर बुवांनी मला वाटतं 20 लाख रुपये तरी लोकांना वाटलं असेल ना बुवा. हिसाब ठेवला परत घेऊ काय ते, बाकी काय नाही. आता कोरोना गेलेलो नाही. खरोखर दानशूर व्यक्ती जोरदार बुवांसाठी काढण्यात आलं पाहिजे. अजून माका काय दिला नाही 5 रुपये सुद्धा. असू दे. देव परमेश्वर देताचा बस झाला बुवा. ही फक्त एक मजाक मस्ती, बाकी राग नाही ना तुमका. नाही आजकाल राग येत नाही, कारण तुमका नाही म्हणत, पण निर्लज्ज लोक लय झाले त्यांना काय पण बोला. पण मी तुमचं अजिबात काय वाटत बोलणार नाही, कारण तुमचं खरोखर मी फॅन आहे बुवा. कारण तुमचा पहाडी आवाज, बोलण्यात जो धारदस्तपणा ना, तो साधारणशा झेपणारा नाही. तर आमचं नोडलो फुटायचं आहे. असू दे. त्या ठिकाणी स्वप्नील गोसावी खरोखर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी डबल बारीक क्षेत्रात एक उगवता तारा म्हणून त्याच्याकडे लोक म्हणजे अमित वराडकर बसलो, म्हणजे जोडी सध्या फेमस आणि पेटवतो. आज पेटवत राहा. परमेश्वर तुम्हाला सुद्धा उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय आणि रूपातला अभंग सादर करतोय. धन्यवाद. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. पैसे ठेवण्याचे होते. या ठिकाणी आमची अमित वराडकर बुवा यांची मुलगी आज खरोखर डबलबारी साठी दिली आणि तिच्याकडून छोट्याशा या बाल कलाकाराकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर तिला उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आमच्या मालाडची शान आणि मालाडचं शाहरुख खान काय अमिर खान आहे. खरोखर एक उत्कृष्ट पकवाजवादक आणि कलाकारांची जाण असणारा माणूस म्हणजे आमचे अमित घाडीबू यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो मन लागो रे लागो माझा आवडता एक सध्या डबल बरीज म्हणते म्हणजे मला लय आवडतात गाड्यातले शब्द आवडतात म्हणून गांजुनिया भारी दुःखदारी रे गांजुनिया भारी दुःखदारी पडदारी भाकरीचे झाड पाहुणे घालती पंढरीची वाट घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा घेता प्रसाद घेता प्रसाद घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा असादारियाचा भावनायनाथ पाहुणे सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साधनी रूप पाहता ढोलकी रूप पाहता ढोलकी रूप पाहता ढोलकी सर्व सुख
Oh,